जबरदस्त कामगिरी. 6 बॉलमध्ये 28 आल्या आणि पुढच्या 24 बॉलमध्ये 28 आल्या. म्हणजे काय कमबॅक राहिलं बघा. पण शेवटी हार हार असते किंवा जिंकणं असतं. पण लढले चांगले, फाईट चांगली केली. नव्या दमाचा संघ आहे. नक्कीच काही चुका जरूर होतील, पण त्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा एकदा मैदानावरती येतील. बॉलिंग मार्गवर तयार. रवी म्हात्रे पहिलं षटक घेऊन येत आहेत. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत, अष्टपैलू म्हणून कारकीर्द जबरदस्त राहिलेली आहे. शॉर्ट रनअपने बॉलिंग करतात. जेमतेम 2 ते 3 पावलांचा त्याचा रनअप, पण अत्यंत चांगली लेंथ त्यांची आपण नेहमीच बघितलेली. बघूया विजयच्या अगेन्स्ट कशी बॉलिंग करतायत. पहिलाच बॉल ऑन साईडला, कुठलाही फिल्डर नाहीये. गेला चेंडू सीमावर, धावा मिळतील 4. सुरुवात विजय मागच्या मॅचमध्ये 0वरती बाद झाले होते आणि आता मात्र चांगली सुरुवात करत आहेत. आडव्या बॅटने चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता फार कठीण होता झेल, पण एफर्ट चांगले. 2 धावा इथून पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेसाठी निलेश निघालेले. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड, काय कोऑर्डिनेशन आहे बघा. निलेश रनिंग बिटवीन द विकेट बघा. आजही रेग्युलर खेळायचे तेव्हाही याच पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलेलं आहे. आजही चांगला फिटनेस बघायला मिळतोय. पंचांकडनं गार्ड घेत आहेत. टेक्निकली खूप जबरदस्त स्ट्रॉंग आहेत. बॅटिंगच्या माध्यमातून आपण बघितलं असे कित्येक फलंदाज सलामीला आपण जे बघितले तंत्रशुद्ध बॅटिंग करताना आपण त्यांना पाहिलेले. उसळणारा चेंडू कट करायचा होता, पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. डॉट बॉल, चांगला चेंडू होता. शॉट ऑफ गुड लेंथ होता. थोडासा जास्त राईज झाला पडल्यानंतर. आणखीन एक डॉट बॉल. रवी म्हात्रे बघा, पुराणा चावल आजही गोलंदाजी बघा. कित्येक वर्ष या संघाला दिलेली आहेत आणि कित्येकदा एकमेकाच्या समोर आलेले आहेत रेग्युलरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका बनवत आहेत. जागा खरं तर पुढे सरकले आणि जागा बनवली फटक्यासाठी. चेंडू यावेळेस निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडूला आत ढकललेले. तर आपण चेक करूया हे रन्स वाचवलेले आहेत, बाउंड्री वाचवली आहे की बाहेर त्यांचा पाय गेलाय. थोडासा प्रश्न आहे आपल्याला मनामध्ये. तर आपण चौकार आहे. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 11 धावा. या दरम्यान भरत सिंग ठाकुर यांचं आगमन झालेलं आहे. तो आइए भरत जी, आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं इस मंच पर. हा चेंडू यावेळेस मात्र स्ट्रेट डाउन द ग्राउंड. नो चान्स फॉर साई म्हात्रे. चेंडू सीमा पार येतोय. आज चौकार. नाव केवळ गड किल्ल्यांच्या दगडावरतीने संपूर्ण विश्वामध्ये गाजते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करत असताना हिंदवी स्वराज्याची खरं तर शपथ घेतली होती आपल्या सवंगड्यासोबत आणि ते स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंचं त्यांनी पूर्ण केलं. कित्येक वर्षाची गुलामी नष्ट केली. आज त्यांच्याचमुळे मंदिर आणि मंदिरातला देव शाबूत आहे. अशा माझ्या राजाला त्रिवार मानवंदना. आणि याच राजाच्या नावानेही क्रीडांगण आपण बघताय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. बॉलिंग मार्कवर नितीन तयार होत आहेत. पहिले षटक आपण बघितलं, धावा तिथे आल्यात एकूण 15. बॉलिंग मार्कवर नितीन. फुल लेंथ होता, मिस केलाय.
विजय भोईर यांनी हा डॉट बॉल येतोय. विकेट किपर त्या ठिकाणी रवी माद्रे भरपूर वर्ष विकेट किपरच्या भूमिकेत आपण त्यांना बघितला. पूर्वी सलामीला बॅटिंगला यायचे. पूर्वी खरं देसाईचा ड्रेस कोड आपण व्हाईट अँड व्हाईट बघितलेलं आहे आणि पूर्वी तशीच ड्रेस कोड असायचे. आत्ताही रंगबिरंगी वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न कलर आपण बघतोय. हलक्यात चिप करता दरम्यान पडलेगावचे समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक कैलासदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे कैलासदादा. आपल्या अमूल्य वेळेबद्दल आपल्या अमूल्य योगदानाबद्दल आदर्श क्रिकेट संघ पडले आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय. आणि साई गार्डनचे प्रोप्रायटर आपण जी कमान ती बघताय त्या ठिकाणी स्क्रीनच्या अगदी वर साई गार्डन चे प्रोप्रायटर कैलासदादा यांचं आगमन झालेलं. विनंती करतोय कैलासदादा म्हात्रे यांना या आपण आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समेत भरतसिंग ठाकूर यांचे आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक सहर्ष स्वागत. या दरम्यान चेंडू गेला लॉंग ऑफला. हो 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 नजर हटी और दुर्घटना घटी. हनुमान पाटीलकडनं झालेली आहे चूक. मिळतील धावा 4 धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 20 सलग 3 चौकार आलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती पण या मॅचमध्ये खूप जबरदस्त बॅटिंग. निलेश कापसेचं आक्रमण सुरू आहे. पुढचा बॉल. सुंदर चेंडू होता ब्लॉक हॉल मध्ये. रक्षात्मक पद्धतीने खेळण्यास भाग पाडलं. बॅकअपला कोणीही नव्हता त्यामुळे डायरेक्ट हिट केलेलं नितीनने. चांगलं कमबॅक आहे नितीनचा. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली ती आपण बघते 20 धावा. षटक दुसऱ्या प्रगतीपथावरती 4 ओव्हरची मॅच दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला आहे. चार तर चेंडू 4 झाले. 2 to go. ड्राईव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि हो ना अखेर 2 धावा. थोडासा लेझीपणा आपण बघताय त्या ठिकाणी फिल्डिंग मध्ये आणि त्यामुळे या 2 धावा इथून कंप्लीट करतायत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती एक चांगली पार्टनरशिप दोन्ही सलामीवीरांच्या मध्ये आपण बघतायत. फुलटॉस लॉफ्ट केलाय. साई धावल्यात. साईने पकडलाय झेल. पहिला धक्का मैदानावरती निलेश कापसे बाद होत आहेत. वाडेकरचा पहिला फलंदाज बाद. तर टॉससाठी या ठिकाणी तयार व्हायचं. नारिवली आणि उंबारली या दोन्ही कॅप्टन येऊन थांबा. एकतरी टॉस ठरलेल्याप्रमाणे झाला तर आम्हाला आनंद होईल. कारण आयोजकही म्हणतात की आज सकाळपासून टॉस निर्धारित वेळेवरती होत नाही आहेत. तर उंबारली आणि नारिवलीच्या कॅप्टनने जर तसं काही केलं वेळेवरती आले तर एक रेकॉर्ड होईल आपला. आज तो ब्रेक होईल. सकाळपासून जो रेकॉर्ड अबाधित आहे तो ब्रेक होईल. का तर 40+ मध्ये हे चित्र मी बघत नाही. वेळेवरती सगळे येतात.
रेग्युलरमध्ये आपण पाहिलं तर शिस्तबद्धता असतेच, ते आपण पाळलेलीच आहे. पण 40+मध्ये अशा पद्धतीने आपण टाईमपास बघितला नाही. आज थोडासा वेळ वाया गेला, काही कारणामुळे मॅचेस अधूनमधून थांबल्याही. पण उद्या मात्र अजिबात थांबता कामा नये. उद्या 8 मॅचेस आहेत. फायनल किमान 4 ओव्हरची तरी व्हायला हवी, नाहीतर आपण बघतोच कधी टॉसवर, कधी 1 ओव्हरची, कधी 3 बॉलची, कधी कधी बॉल आऊटची. आता कल्याण प्रीमियर लीग झाली ती तर 2 ओव्हरची झाली, पण प्रत्येक ओव्हर 4 बॉलची होती, म्हणजे 8 बॉलची एक मॅच फायनलची झाली. हो हो, अत्यंत घातक चेंडू. दिलीप पाटील फिरकीचा जादूगार, नियंत्रण नव्हतं हातावरती. 1+4 बायच्या रूपाने मिळतील एकूण धावा 5. नो बॉल आहे ना, नो बॉल. तर फ्रीडचा इशारा या ठिकाणी केला जाईल. दिलीपने सुरुवात खराब केली आहे, पण बघूया रवी मात्र येऊन सांगतायत यंदा दिलीप पाटील जर आपण पाहिलं तर आता लयमध्ये दिसत नाहीये. तर भरतसिंग ठाकूर यांना आपण सन्मानित करतोय. ज्ञानेश्वर मात्र उर्फ नाना यांना विनंती करेन आपलं शुभास्ते आपण भरतसिंग ठाकूर यांना सन्मानित करायचंय. दत्ता या ठिकाणी आलेले आहेत, स्वागत आहे दत्ता. देसाईचे अनेक क्रिकेटपटू सभोवती असतीलच, क्रिकेटपटूंची खाण आहे देसाई गाव. या आपण सन्मान करूया भरतसिंग ठाकूर यांचा, ज्यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. आमचे कैलास दादा या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या आगरी समाजाची शान आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये उंच भरारी ज्यांनी घेतलेली आहे. साई गार्डनचे सर्वा आज आमचे सिद्धांत दिसत नाही आहे, सिद्धांत येतील वेळ भेटेल तसा. दरम्यान आज सन्मान आपण बघतोय होत असताना स्क्रीनवरती. स्वीप केला फिल्डर समोर, जीतूने पकडला झेल. आणखीन एक धक्का मैदानावरती मंगेश 11 वाडेकर टीमला. तर विनोद सर त्या ठिकाणी आहेत आणि विनोद सरांचा सन्मान या ठिकाणी होत असताना नानांच्या शुभ असते. अत्यंत सुंदर अशी ट्रॉफी आपण बघतायत आणि त्याचबरोबर तेजस्वी फुलांचा हा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आपण सगळ्यांना सन्मानित करतोय. भरतसिंग ठाकूर, त्यांचे सोबतीला विनोद सर, या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दरम्यान विजय भोईर बाद झाल्यात मैदानावरती. स्वरूप भोईर जात असताना हा दुसरा धक्का लागलाय. दोन्ही सलामीवीर डगआउटमध्ये आलेले आहेत. धावपलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत. षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरू आहे 3रं. तर स्वरूप भोईर बॅटिंगसाठी येतात. मागच्या मॅचमध्ये एक छोटीशी उपयुक्त तिकडे साकारली होती, सपोर्टरच्या भूमिकेत आपण त्यांना बघितला. दरम्यान संघनायक नार्लीचे आलेले आहेत शरद पाटील. हा चेंडू ऑन साईडला, फिल्डर धावतात, लॉंग चेस आहे. बघूया रेस कोण जिंकतोय आणि जिंकलाय चेंडू. ही रेस गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4.
स्क्वेअर लेगच्या दिशेने जितू त्या ठिकाणी आहेत. या दरम्यान 2 धावा येतात आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 34. षटक तिसरं प्रगती पथावरती. यानंतर नारिवली वर्सेस उंबारली. नारिवलीचे कॅप्टन आलेत, उंबारलीचे कॅप्टन आपण देखील या. नारिवलीचे कॅप्टन या ठिकाणी आलेत, उंबारलीचे कॅप्टन या लवकरात लवकर. हा चेंडू डॉट पडलेला आहे. तर षटक या ठिकाणी संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 34 वरती एकूण विकेट या ठिकाणी गमावले 2. तर मॅन ऑफ द सिरीजची जी बायसिकल तुम्ही बघताय ती आम्हाला आदरणीय श्री साहिल बाळाराम पाटील याचकडून देण्यात आलेले आहे. त्यांचे मनापासून आभार. बघूया ही बायसिकल कोण घेऊन जातोय. उद्या संध्याकाळी याची माहिती आपल्याला मिळेल. आणि अत्यंत सुंदर अशा बायसिकल्स, पूर्वी सायकल मिळणं ही फार मोठी गोष्ट होती. त्याच्याकडे सायकल, त्यालाही श्रीमंत मानलं जायचं. आता गाड्या घेतल्या तरी, बाईक घेतली तरी कोणी कोणाला श्रीमंत समजत नाही, कारण लोनमुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्यात. उसळणारा चेंडू आपण बघतायत. डॉट बॉल. अंतिम षटक घेऊन आल्या साई मात्रे, अप्रतिम क्रिकेटर देसाई संघाचा. टर्न गेलाय, शफल खेळल्यात, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, फिल्डर धावतायत, गेला चेंडू सीमारेषे बाहेर आणि धावा येत आहेत 4. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता त्या ठिकाणी 38 धावा. साई राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्टार्किंग एंडला स्वरूप भोईर आहेत. चला, बॉल आलेला आहे, मॅच बॉल, त्यामुळे तो आता पुन्हा बॉलरकडे आपण सोपवतोय. धावा 38 आहे. नितीन पाटील आमचे व्हॉलेंटियर, लक्ष द्या जरा. गोलंदाज तयार. साई उडवलाय थ्रू द कव्हर. झेल कठीण आहे, अडवता आला नाही, गेला सीमारेषे बाहेर. येतो चौकार. धाव संख्येने ओलांडलेले 40 जाऊन पोहोचले 42च्या घरात. अखेरचं षटक सुरू आहे. चौकार आलाय स्वरूपच्या बॅट मधून. बघूया आणखी किती धावा येत आहेत. टार्गेट कितीच सेट केलं जात आहे. हो, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. नितीन पाटील, आपण थोडासा स्पीड वाढवा जरा. बघा, या ठिकाणी आम्हाला ही सूचना तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे. शेवटी काय, ज्याची कावी बोळी त्याची वाजवावी टाळी असं म्हटलं जातं. प्रचंड मेहनत करतायत नितीन पाटील. उन्हापासून वाचण्यासाठी झाडाच्या मध्ये लपलेले आहेत.
तर धावा धावफलकावरती एकूण झाले ते म्हणजे 46. काय फटका होता, काय फटका सजवला होता, गॅपमध्ये खेळले होते. फुटवरती कव्हरच्या दिशेने खेळतात. एक धाव तर पूर्ण आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही या ठिकाणी होतो सफल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ते 48. सलग 3 चेंडू 3 चौकार मारणारे फलंदाज आधी राजू काटे, त्यानंतर रवी भोईर, त्यानंतर निलेश कापसे आणि आता स्वरूप भोईर. एकाच टीम मधले 2 फलंदाज ज्यांनी सलग 3 चेंडू 3 चौकार मारण्याचा रेकॉर्ड केलाय. 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा रेकॉर्ड नितीन पाटील देसाई याने केलाय आजच्या दिवसामध्ये. अशा प्रकारे हा डाव पहिल्या ठिकाणी संपन्न होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाल्या त्या 48. प्रति ओव्हर मागे 12 धावांची धावगती राखलेली आहे आणि 49 धावांची या ठिकाणी विजयासाठी गरज आहे जे वागेश्वर देसाई या संघाला. रिक्वायर्ड रेट 12.25 प्रति ओव्हर मागे या रिक्वायर्ड रेट राखायचा आहे. बघूया एक चांगली टोटल फायटिंग टोटल उभी करण्यामध्ये यश लाभले ते म्हणजे मंगेश 11 क्रिकेट संघ वाडेकरला. पण बघूया जे वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आपल्या घरच्या मैदानावरती या संघाची नेहमीच ताकद डबल द्विगुणित होताना आपण बघितलेली आहे. बघूया मैदानावरती काय करतो. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तर मी टॉससाठी कैलास जाता मात्र यांना विनंती करेन आपल्या शुभाचे पण टॉस करायचा आहे. एका बॉलला रवी, दुसऱ्या बॉलला शरद. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उंबारली वर्सेस नारिवली. आणखी एक 40 बॅच एक जबरदस्त बॅटल. कैलास जाता मात्र यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. तर टॉस कोणी जिंकलाय? नारिवली. कोणी जिंकलाय? उंबारलीने. चला डिसिजन काय रवी असेल? बॅटिंग. तर बॅटिंग करणार आहेत आणि वेगळी रणनीती आहे. कारण बघा प्लॅन ए जेव्हा काम नाही करत तेव्हा प्लॅन बी वापरावा लागतो. त्यामुळे रवी यांनी सांगितले की प्रथम बॅटिंग करतोय. होय आपण या सामन्याच्या दिशेने दुसरं सत्र कसं असेल याचं धावतं वर्णन घेऊन येतील टेनिस बॉल क्रिकेटमधले अत्यंत अनुभवी जुने दांडे समालोचक ज्यांनी कित्येक वर्ष या क्षेत्राची सेवा केलेली आहे. 2013 पासून आम्ही भरपूर कामं केली आहे. सुरुवातीला करिअरच्या आम्ही बदलापूर वांगणी विभागामध्ये सर्वाधिक कामं कोणासोबत केली असतील तर ते आमचे मित्र जगदीश पाटील आहेत. त्यामुळे 4 ते 5 वर्ष आम्ही बदलापूर वांगणी सतत कामं केलेली आहेत आणि त्यानंतर आता हल्ली अधूनमधून भेट होत असते. कारण प्रत्येक ठिकाणी समालोचक नवीन नवीन तयार होऊ लागलेले आहेत आणि आता आम्हालाही फार दूर जाण्याचा फारसा रस राहिला नाही. पण काही खास टुर्नामेंट असतात त्या आम्हाला कव्हर करावे लागतात. ज्या काही एकत्र नाती संबंध आम्ही जे जोडलेले आहेत ते जोपासण्यासाठी आम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. ते आपण ऐकूया जगदीश पाटील यांना. आज आदर्श चषकचा हा पहिला दिवस. तर गतवर्षी या स्पर्धेला वेळ देता आला नाही. नानांनी विशेष प्रेम आमच्यावरती दाखवला आणि आज 13 तारखेलाही खरं तर किंजल ट्रॉफीचा कॉल देखील होता आम्हाला. आज पापडीच्या पाड्यावरती सकाळी संदीप पाटील यांनी सांगितलं की यायचं आहे पण आम्ही नकार दिला की शब्द दिला आहे नानांना तो शब्द आम्ही या ठिकाणी पुरा केला आहे आणि आधी जो कॉल आला आहे त्याला आधी प्राधान्य देणं फार गरजेचं असतं. नंतर कितीही मोठी स्पर्धा येऊ दे आपण आधी घेतलेलं काम कधी सोडायचं नसतं. हे माझं पूर्वीपासून तत्त्व राहिलेलं आहे. ऐकूया जगदीश पाटील यांना दुसऱ्या सत्रात. धन्यवाद.
आगमन होतं कालूराम पाटील यस हा कुक त्यांच्याच फार्म हाऊसवर जेवणाची मेजवानी होती आता सर्वांना. आजचा शनिवारचा दिवस होता. व्हेज जेवण अत्यंत चांगला पद्धतीने जेवणाची सोय केली होती. निलेशदा हा उद्या सुपर संडे आहे. सुपरचे बी डुपर आजच काही सांगत होते की उद्या संडे कधी येईल उद्या. वेळ नका हे करू आपण जाऊया मॅचमध्ये. जेथे पहिल्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये धावा केल्यात त्या 48 आणि 49चं टार्गेट आहे मॅचमध्ये. सामना सुरू होतोय. जितू पाटीलच्या जोडीला पाहतोय साई मात्रे. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला. ओ फिल्डर होते तिथे. शॉर्ट स्क्वेअर लेगला उंच उडी घेतली स्वप्नीलने. मग त्यांच्या अवाक्याच्या बाहेर गेला चेंडू. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. विजय भोईर यांना पाहतोय पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळत असताना. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज केला जातोय. घरचं मैदान आहे. होम ग्राउंड आहे देसाईचं. दुसरीकडे पाहतोय मंगेश 11 वाडेघर निलेश कापसे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पहा मिळतो आपल्याला. ओ लेग स्टंपला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर लेग स्टंप यस वाईड बॉल. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. टार्गेट आहे 49. टार्गेटचा पाठलाग करत असताना 5 धावा बनल्यात. फटका तर चांगला फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. दुसरा चौकार चितू पाटीलच्या बॅटमधून. पर्यंत आक्रमक शैलीचा बॅटर आहे. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी जागेवरती थांबले. पोच घेतली आणि चेंडूला डीपिश कबरला फाटून दिलंय. तिसरा चौकार येतोय त्याच्या बॅटमधून. भोईर यांच्यावरती आक्रमणाला झाली आज सुरुवात. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतात. 2 चौकार लागोपाठ आल्यात. 3 आल्यात. एक वाईट होता मध्ये. 13 धाबा स्कोअरबोर्डवरती. पुन्हा एकदा ऑन साईडला केल्यात. डीपमध्ये सुनील उभे आहेत. एकच धाव मिळेल. चेंडूवरती वेगाने आले ते पाहता मात्र एकेरी धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. 40+ मधील टेनिस क्रिकेट बॉलमधील या कल्याण डोंबिवली परिसरातील एक अत्यंत आक्रमक शैलीचा बॅटर साई मात्रे याला पाहतोय. या टीमचा पाठीचा कणा सातत्याने आक्रमकता ही त्याची ओळख राहिली आहे. कुठलंही मैदान असू द्या आक्रमकता ही त्याची पाहायलाच मिळते. मोठे मोठे फटके मारण्यात माहीर असलेला हा खेळाडू पाहतोय. ओ पहिलाच बॉल यावेळेस हलकंसं अपील केलं आहे आणि तिथे मिसफील्ड झाली आहे पाठीमागे. तोपर्यंत लेग बायचा इशारा आलाय. एक धाव मिळत असताना अत्यंत चांगला चेंडू होता. क्रॉसचा अँगलने खेळायचं होतं मात्र बाहेरच्या साईडला पिचिंग झाला आणि त्यानंतर मात्र तो आतमध्ये पडला. पुन्हा एकदा उडवला बॉलला. बॉल हवेत आहे. फिल्डर पाठीमागे राहिले आणि तोपर्यंत येते 2 धावा 102 मध्ये रूपांतर. अत्यंत चांगला रूपांतर होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद 17 अशा धावा बनवल्यात. चांगलं
विचार केला तर जेव्हा वाडेकर संघ बॅटिंग करत होता तेव्हा त्यांच्या 15 धाबा होत्या आणि 13 धाबा आल्यात. आत्ता बनवायच्या तुम्हाला 18मध्ये अद्याप 32 धावसंख्येची गरज आहे. स्कोरर कसा असावा याचं जिवंत उदाहरण आमचे भावेश पाटील अत्यंत चांगली माहिती पुरवत असताना, कारण त्यांनी जर चांगली माहिती पुरवली तर आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको, याच्यानंतर सीधा 2 सामने पेंडिंग आहेत आणि जवळजवळ 4 वाजताचा टाईम झालेला आहे आता. आणि त्यामुळे संध्याकाळी ते मोठे मोठे टावर्स आहेत समोर, संध्याकाळ खूप लवकर होते ते, कारण आत्ताच सावली आपल्यापासून दूर चाललेली आहे. त्यामुळे आपण थोडंसं फास्ट घ्या, जास्त वेळ करू नका. सातत्याने या सूचना का देतो, कारण संध्याकाळी एका सामन्यामध्ये मग असं होतं की मग कमी षटकांचा सामना खेळवावा लागतो. एकतर फलंदाजांना व्यवस्थित चेंडू दिसत नाही आहे, त्याच्यामुळे सातत्याने आम्ही तुम्हाला हे कॉल देत राहतो. चला गोलंदाज पाहतोय आता. गोलंदाज योगेश व्यापारी आल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय साई मात्रे स्ट्राईकवरती आहेत. एक त्याची आगळी वेगळी ॲक्शन खेळण्याची सातत्याने पाहायला मिळते आपल्याला सलामीला येत असताना. फटका तर चांगला आहे, भरपूर ताकद लावली आहे आणि काऊ कॉर्नरच्या वरून उडवलाय शानदार षटकार. मैदानावरती येताना तेव्हा असं हे गाणं, संगीत, भजन, कीर्तन याच्या रूपामध्ये आपल्याला सातत्याने ऐका मिळतात. क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम नेहमीचा पाहायला मिळतो. डीजेच्या वतीने वेगवेगळे गाणं तुम्हाला सातत्याने ऐका मिळेल. असं चित्र कुठेही तुम्हाला ऐका गाणं असं मिळत नाही आहेत. मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच असं पाहिलं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला आहे. पाहावं लागेल त्या ठिकाणी चेंडू स्टंपला लागला नाही आहे. एकेरी धाव मिळाली. षटकारानंतर पाहतो 1 धाव मिळत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर पहा मिळतो 1 धाव येत असताना सुधीर व्यापारी, योगेश व्यापारी आहेत. जितू पाटील ज्याने लागोपाठ 3 चौकार ठोकले होते तोच खेळाडू पाहतोय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, फिल्डर दूरवरती आहेत, पोहोचतील का आणि नाही जमलं. प्रयत्न चांगले होते मात्र हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेला आणि आणखीन एक चौकार. निलेश काहीतरी समजवत असताना, कारण त्यांना माहिती आहे की या 49 धावसंख्येचा पाठलाग ते करतायत आणि सुरुवातीलाच चांगल्या धावा आल्यात. एखाद्या ब्रेक थ्रूची गरज आहे. ज्या संघाची खोलवरती फलंदाजी आहे तो संघ देसाई आपल्याला पाहा मिळतोय डगआउटमध्ये. अद्याप त्यांचा एकही खेळाडू बाद झाला नाही आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. लो फुल टॉस. सुनील तिसऱ्यांदा चेंडू त्यांच्याकडे येतोय. थ्रो मात्र पहा कीपरकडे केला जातोय. जेव्हा तुम्ही कीपरकडे थ्रो करताना लॉंग ऑन लॉंग करून तेव्हा संधी असते फलंदाजांना दुसरी धाव घेण्याची. नॉस्ट्राईकला थ्रो करा, लगेचच कॅरी केला जातोय, तर तोपर्यंत ती धाव पूर्ण होते. जर कीपरकडे थ्रो केला तर आणखीन 1 धाव मिळाली. सिंगल डबल चौकार षटकार असंच काहीसं चित्र पाहायला मिळत असताना फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतोय. जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता त्याला अगदी डीपच्या अगदी जवळ आणलंय. चेंडू गेला या वाईट ऑफस्टिकवरती मारा करत असताना पाहतोय धाबा झाल्यात त्या आता 30 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हळूहळू समीकरण जवळ येत असताना रिव्हर्स केल्यात. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. ओ काय केलं खेळाडूने, पाठीमागे सरकले. कॅचिटचा कॉल होता, कारण भरपूर वेळा चेंडू हवेमध्ये संचार करत होता. मात्र ते पाहता जेलपर्यंत पोहोचायलाच पाहिजे होतं. रिव्हर्स खेळल्यात अगदी चांगल्या प्रकारे हा फटका होता, धाडसी होता.
पुन्हा एकदा फुलटॉस केअर ऑफ द विकेट, पुन्हा एकदा वन बाउन्स, चौकार, गुड शॉट. साई मात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या 36. आता करायच्या तुम्हाला 12 मध्ये 13. चला, समीकरण आता अगदी सोपंच होतं असताना पाहायला मिळालं. सुरुवात चांगली केली आहे, स्टार्ट चांगला करून दिलाय, त्यामुळे तुम्हाला आता या धावा थोड्याशा सोप्या जात असताना पाहा मिळतात. निलेश कापसे आल्यात आणि पाहतोय अत्यंत टॅलेंटेड खेळाडू, ज्याच्या नावावरती क्रिकेट विश्वामध्ये एक 4 व्हीलर आहे, एक 2 व्हीलर सुद्धा. अध्यक्ष चषकामध्ये पाहिलं त्याला. अत्यंत गुणवत्ता प्रभावीशाली हा खेळाडू. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा चाललाय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आउटफील्ड फास्ट आहे. हो, शेवटच्या मोमेंटला रोखलंय. 2 धाबा वाचवल्यात आणि तोपर्यंत येते चेंडूला आतमध्ये ढकलण्यात यश प्राप्त झालंय. आता 11 मध्ये 11 करायच्यात. चांगला फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या बाजूने होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. उडवलाय बॉलला, कव्हरच्या वरून, कव्हरचा फिल्डर आहे, पाहतच राहिला. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे आणि 2 धाबा. सुरुवातीला 2, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धाबा येत असताना पाहायला मिळाल्या. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी. अगदी उंबारली आणि नारिवली यांच्यामध्ये सामना असेल, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. उडवलाय बॉलला, कॅचिटचा कॉल आहे, कबसला फिल्डर आहेत, जजमेंट पुन्हा एकदा नाही करता आलं. पुन्हा 2 धाबा. दोन धाब्याने मात्र अगदी जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. क्रिकेट खेळत असताना मैदानावरती पाहतो पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. ओ, रनआउटची संधी होती, ते काय घडलंय? डायरेक्ट स्टंपवरती चेंडू फेकून दिला निलेश कापसेने. मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. आता गरज आहे ती 6 धाब्याची. नंतरचे चेंडू चांगले आले. एक बिगेट आल्यानंतर एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना फटका तर अवैध केल्यात, मात्र जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर मिळालं. अगदी आमच्या समालोचक कक्षाला मानवंदना देत असताना आमचे विनोद पाटील समोर होते आणि सामना संपवलाय साई मात्रेने. व्हेरी वेल प्लेड टीम वागेश्वर देसाई संघ. हार्ड लक टीम मंगेश एलेवर वाडेकर संघ. आमच्या समवेत आज लेजंड खेळाडू बसलेले आहेत, ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं तर निश्चित मग ते टेनिस असो या लेदर असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. सन प्रीमियर लीग जी आता यावर्षीच हैदराबादला झाली, त्या हैदराबादच्या स्पर्धेमध्ये सुद्धा एका इनिंगमध्ये 5 विकेट आणि लीगमध्ये पूर्ण 9 विकेट मिळवणारं हे व्यक्तिमत्व